कवितेचं नाव आहे स्वयंसेवक बाबा. ऑफिसवरून आल्यावरही बाबा काम का करतो? ऑफिसवरून आल्यावरही बाबा काम का करतो? दमलेला असला तरी बैठकींना कसा जातो? दमलेला असला तरी बैठकींना कसा जातो? इतकं महत्त्वाचं आहे का हे? इतकं महत्त्वाचं आहे का हे? लहानपणी असं वाटतं. खूप गरजेचं होतं ते काम. खूप गरजेचं होतं ते काम हे मोठं झाल्यावर कळतं. ऑफिसवरून आल्यावरही बाबा काम का करतो? दमलेला असला तरी बैठकींना कसा जातो? त्याचं महत्त्वाच्या क्षणांना नसणं खूपदा मनाला लागतं. त्याचं महत्त्वाच्या क्षणांना नसणं खूपदा मनाला लागतं, पण त्याच्या सहकार्यामुळे तर स्वधर्माचं कार्य सुरळीत चालतं. ऑफिसवरून आल्यावरही बाबा काम का करतो? दमलेला असला तरी बैठकींना कसा जातो? लहानपणी वाटतं, का बाबा एकटाच इतका अव्यक्त असतो? लहानपणी वाटतं, का बाबा एकटाच इतका अव्यक्त असतो? मोठं झाल्यावर कळतं, त्याच्या डोक्यात विचारांचं द्वंद्व सुरू असतं. ऑफिसवरून आल्यावरही बाबा काम का करतो? दमलेला असला तरी बैठकींना कसा जातो? लहानपणी वाटतं, असा कसा बाबा येताना चॉकलेट आणायचा विसरतो? लहानपणी वाटतं, असा कसा बाबा येताना चॉकलेट आणायचं विसरतो? लहान असतो ना आपण म्हणून त्याच्यावर रुसून बसतो. मोठं झाल्यावर आपल्याला त्याच्या विसरण्यामागचं कारण कळतं, पण आपल्या डोळ्यातील चॉकलेटसाठीचं पाणी बघून तेव्हा तो आतून पार तुटलेला असतो. ऑफिसवरून आल्यावरही बाबा काम का करतो? दमलेला असला तरी बैठकींना कसा जातो? एवढं सगळं काम करून दमलेला असताना सुद्धा रात्री जागून आपल्यासोबत खेळतो. इतकं सगळं करूनही लहान मुलांच्या नजरेत कित्येकदा बाबाच कसा कमी पडतो. ऑफिसवरून आल्यावरही बाबा काम का करतो? दमलेला असला तरी बैठकींना कसा जातो? लहानपणी वाटतं, बाबा हे काम का करतो? कारण त्याला मानधन मिळत नसतं. मोठं झाल्यावर कळतं, बाबा काम नाही, देशसेवा करत असतो. आणि त्याला मानधन नाही तर अकंठ समाधान मिळत असतं. ऑफिसवरून आल्यावरही बाबा काम का करतो? दमलेला असला तरी बैठकींना कसा जातो? देशाचं काम करत असताना आईबाबांचं बऱ्याचदा पटत नसतं, पण मग बाबाही हे मान्य करतो. आईच्या साथीशिवाय हे देशकार्य अपूर्ण असतं. भांडणाचं नेहमीच एकमेकांची काळजी करणं असतं. बाबांना तर काम करायचं असतंच आणि आईला त्यांनी थोडा तरी आराम करायला हवं असतं. ऑफिसवरून आल्यावरही बाबा काम का करतो? दमलेला असला तरी बैठकींना कसा जातो?